तर सर्वांना नमस्कार. आज मी गेलो आहे शेतामध्ये. शेतामध्ये जे काही खोडवं आहे ते खोडवं खडसण्यासाठी ही शेतातली सगळी घाण काढायची होती. हे बघा, हे शेतामध्ये अशी घाण होती वाढलेली, गवत पण वाढलं होतं आणि ही घाण काढायची होती. त्यासाठी मी 1-2 बाया घेऊन शेतामध्ये गेले होते घाण काढण्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही. या आजूबाजूला शेतामध्ये खूप घाण वाढलेली आहे. बघा, हे रान वाढलं होतं आणि ते वाळून पडलेलं आहे आणि ते काढण्यासाठी मी शेतामध्ये गेले आहे आज. आणि ह्या आजूबाजूला सर्व डोंगर आहे आमच्या शेताच्या. हे साईडलाच शेताच्या वरच्या बाजूलाही नर्सरी आहे. बघा, इथं झाड आहे, खूप जंगल आहे आणि आम्ही ही घाण काढून झालेली आहे. आता ही शेतामधलं स्वच्छ असं हे आमचं शेत आता आम्ही केलेलं आहे. बघा, हे छान असं शेत स्वच्छ झालं, सर्व घाण काढून टाकलेली आहे. तर आमच्या या शेतामध्ये आजूबाजूला डोंगर आणि जंगल असल्यामुळे गौरेडसुद्धा इथं शेतामध्ये येतात. त्यामुळे थोडी भीती वाटत होती आणि ऊन पण खूप लागत होतं. तरीही आम्ही इथलं रान सर्व काढलेलं आहे आणि स्वच्छ केलेलं आहे. त्यानंतर दुपारी आम्ही जेवण करण्यासाठी बसलो. जेवणामध्ये मी चपाती, भाजी, आमटी, भात आणला होता आणि ते कुत्रा आलं होतं, त्याला देखील आम्ही भाकरी खाण्यासाठी टाकली आणि ते सुद्धा आमच्याबरोबर शेतामध्ये होतं. हे बघा, हे भात, भाकरी, भाजी, चपाती आणि आमटी मी नेली होती शेतामध्ये खाण्यासाठी दुपारी जेवणासाठी. हे सर्व आम्ही जेवण केलं. त्यानंतर आम्ही आता घरी निघालेलो आहे. दुपारी आमचं सर्व शेत भांगलून झाल्यानंतर आम्ही घरी चाललो आणि रस्त्याने आम्ही जात असताना ऊन पण खूप लागत होतं. हे बघा, हे आमच्या शेताकडे जाण्याची वाट आहे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.